स्वामी समर्थ. प्रेक्षकांनो, तू अनोळखी तरीही सोबती या मालिकेमध्ये आता जबरदस्त असं ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरं का, अर्पिताने केलेल्या अपमानाने पेटून उठत त्या राजसीचा अर्पिता आणि समीरवर असलेला राग, हे सगळेजण एकत्र मिळून आता अर्पिताला कशा प्रकारे उद्ध्वस्त करायचं हा सुपर डुपर प्लॅन यांनी आखलेला असतो. आणि विराजच्या सांगण्यावरून इकडे या सलीलला हाताशी धरून सलीलचं सगळं कर्ज फेडून आता इकडे आपल्या या राजसीने बरोबर सलीलला अडकवलेलं असतं आणि राजसीने त्या गुंडाला पैसे दिलेले आपण पाहिलं. पण ते पैसे देता देता आता अर्पिता समीरने सुद्धा इकडे सलीलला पकडलेलं असतं आणि त्यानंतर अर्पिता समीर सलीलचे सगळे कर्ज फेडून सलीलला कशा प्रकारे शिक्षा देणार. शिवाय आपली अर्पिता या राजसीची एक बाई असून दुसऱ्या बाईचं आयुष्य बर्बाद करायला निघालेल्या या राजसीच्या कशा प्रकारे सनकेने कानाखाली लगावून देणार, हे सगळं आपल्याला मालिकेमध्ये खूप सुंदर पद्धतीने बघायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो, बरं का, तुम्ही हा आपला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या सगळं काही लक्षात येऊन जाईल. बरं का, आता इकडे मालिकेमध्ये आपल्या अर्पिताने त्या विराजची चांगलीच लायकी दाखवलेली आपण पाहिलं. त्या रागाच्या भरात अर्पिता निघून आलेली असते, तर रस्त्यावरच चालत असते. त्यावेळी तिने एकतर निक्की आणि सलीलला एकत्र पाहिलेलं असतं आणि या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे हा इतका मोठा खुलासा आता निक्कीने इकडे सरळ अर्पितासमोर केलेला आपण पाहिलं. बरं का प्रेक्षकांनो, त्यानंतर घरामध्ये खूप मोठा तमाशा झालेला असतो, कारण नीलांबरीला कळलेलं असतं की इकडे समीरने त्या अर्पिताच्या भिकारड्या पुरोहितांचं घर वाचवायचं असा ठेका इकडे समीरने घेतला. त्यामुळे एकतर या नीलांबरीने घरामध्ये खूप मोठा तमाशा उभा केलेला आपण पाहिलं. बरं का, इकडे आता नीलांबरी बोलते की म्हणजे आपल्या घराला भिकेला लावायचं, आपल्या घरावरचं छप्पर उडवायचं आणि त्या पुरोहितांचं घर सावरायचं, बरोबर ना समीर? या अर्पितामुळे अजून मला कोणते दिवस बघायला लागणार आहे. अरे, या मुलीच्या नादी लागून आपण पार भिकेला लागलो आहे, कळतंय का तुला समीर? आता समीर इकडे नीलांबरीला विचारतो की आई, तुला हे सगळं कोणी सांगितलं, मला सांग बरं, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. पण नीलांबरीचे इकडे पार पुरती बोलती बंद होते. पण या सगळ्यामध्ये एक आनंदाची बातमी अशी असते की समीरला खूप मोठी ऑर्डर इकडे मिळालेली असते आणि बरं का, ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी इकडे आपल्या समीरला ॲडव्हान्स पेमेंट मिळालेला असतो. त्या पैशामधून आपल्या समीरने अर्पितासाठी सुंदर मंगळसूत्रही खरेदी केलेलं असतं. त्या मंगळसूत्र घालतानीचे सुंदर क्षण इकडे सलील आता कॅमेऱ्यामध्ये कैद करत असतो. आपल्या अर्पिताने सुंदर पद्धतीने इकडे समीरने आणलेलं हे मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलेलं असतं आणि तिच्या डोळ्यामध्ये अक्षरशः आनंद अश्रू वाहू लागलेले असतात, कारण इकडे अर्पिताला खरंच आनंद झालेला असतो की तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी काहीतरी छान केलं. पण दीदीचा आणि इकडे नीलांबरीचा मात्र खूप इकडे असा जळफळाट झालेला आपण पाहणार आहोत, कारण त्या दोघींनाही अर्पिताचं चांगलं झालं किंवा समीर अर्पिता दोघेही एकत्र आले का खूप त्यांना राग येत असतो. पण आपल्या समीरने अर्पिताची खूप मोठी इच्छा इकडे पूर्ण केलेली आपण पाहणार आहोत. अर्पिता आता ते गळ्यातलं कसं दिसतं हे पाहण्यासाठी खूप जीवाची धडपड करत असते, इकडे तिकडे बघत असते. पण समीर नेहमीच आपल्या अर्पिताच्या मनचं जाणतो आणि अर्पितासाठी एक छान मोठा आरसा आणून ती कशी दिसते ते दाखवतो आणि तो आरसा छानपैकी इकडे किचनमध्ये लावलेला आपण पाहणार आहोत. सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली असते. बरं का, असे 1-2 दिवस निघून जातात आणि त्यानंतर मात्र प्रेक्षकांनो, आता आपल्या अर्पितासमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो, तो म्हणजे निक्की आणि या सलीलच्या नात्याचा. अर्पिता विचारात पडलेली असते. तिला वाटत असतं की आता समीरला सगळं काही खरं सांगून टाकावं. निक्की आणि सलीलचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, ही गोष्ट मला असं वाटतंय आता समीरला सांगून टाकावी, म्हणजे समीरच काय तो या दोघांचा निर्णय घेईल. अर्पिताला मस्त वाटत असतं की इकडे निक्कीच्या सगळं काही मनासारखं व्हावं. निक्कीचं
ज्याच्यावर प्रेम आहे तो मुलगा निक्कीच्या आयुष्यात यावं, पण अर्पिताला सगळं पुढं मरण दिसत असतं. ते म्हणजे इकडे एकतर कविताचा आणि निलांबरीचा अजिबात पटत नसतं. पहिली गोष्ट तर मलाच अजून इकडे समीरच्या आईने सून म्हणून एक्सेप्ट केली नाही, त्यात आता निक्कीला कुटुंब करणार. शिवाय सलील कसा आहे हे आपल्या अर्पिता चांगलंच जाणून असते. आणि ज्या वेळेस निलांबरीला कळेल की त्यांच्या घराची दुसरी सून माझी बहीण निक्की मुलगी म्हणून येणार, सून म्हणून येणार, ही गोष्ट तर इकडे निलांबरी कधीही एक्सेप्ट करणार नाही असं ठामपणे आपल्या अर्पिताला माहीत असतं. अर्पिताला हे सगळ्या गोष्टींचं खूप टेन्शन आलेलं असतं. त्यात दुसरी गोष्ट म्हणजे ती कविता, म्हणजे तिची आई. अर्पिताची आई तर भयानक डेंजर असते. ती या दोघांचं नातं कधीही स्वीकारणार नाही याची पूर्णपणे खात्री आपल्या अर्पिताला असते. त्यामुळे अर्पिताला जेव्हा कधी हे सत्य कळलेलं असतं तेव्हा ती एकदम घाबरून गेलेली असते, कारण तिला या दोघीही म्हणजे अर्पिताची आई आणि समीरची आई या दोघीही तिच्या डोळ्यासमोर आलेले असतात. एकतर या नॉर्मली एकमेकींसमोर आल्या तरी कच्चा भांडत असतात, आणि ज्या वेळेस या दोघांच्या नात्यात सत्य या दोघींपुढे येईल मग या दोन्ही घरांमध्ये केवढं मोठं अंतर येईल, केवढा मोठा दुरावा येईल, ह्यांची दुश्मनी किती मोठी वाढेल, या सगळ्या भीतीने अर्पिता एकदम घाबरून गेलेले आपण इथे पाहणार आहोत बरं का. असाच विचार करत करत अर्पिता मुली समीरला बोलते की आपण दोघेही आता थोडंसं चालायला जाऊया, सगळ्यांची जेवणं झाली आहे, मला तुमच्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज तुम्ही माझ्यासोबत येता का. असं बोलून आता आपली अर्पिता समीरला बाहेर सलील आणि निक्कीच्या नात्याबद्दलच बोलायला घेऊन जाताना आपण इथे पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे निलांबरी काहीतरी टोमणे मारत असते, दीदी त्या दोघांनाही बोलत असते, पण या सगळ्यांचं बोलणं दुर्लक्षित करून इकडे बाबांना छानपैकी बडीशेप देऊन आपले अर्पिता आणि समीर बाहेर चालायला निघालेले आपण इथे पाहणार आहोत. त्याच वेळी इकडे नेहमीसारखं सलीलला फोन करून या राजसीने भेटायला बोलवलेलं असतं, आणि इकडे त्याला दिलेल्या कामाची आठवण करून राजसी देताना आपण पाहणार आहोत. इथे राजसी आता इकडे या सलीलला बोलत असते की सलील, तुझ्या लक्षात आहे ना तो ब्लँक चेक, तो फक्त 15 दिवसाच्या मुदतीचा आहे, त्यातले काही दिवस तर आता निघून गेले आहे, तुझं काम कुठवर आलं आहे, तुला जे काम सांगितलं ते तू केलं का. मी तुला काय विचारते, तू तुझं काम केलं का, त्या निक्कीला तू नादी लावलं का, आणि आपला फायनल प्लॅन कधी वर्क करणार आहेस. इकडे आता आपण पाहतो की सलील फक्त हा तू मी अशीच काहीतरी उडवाउडवीची कारणं देत असतो. त्याच वेळी इकडं या राजसीने आपल्या या सलीलला धमकी देण्यासाठी त्या गुंडालाही बोलावून घेतलेलं असतं, आणि त्या गुंडाने इकडे आता आपल्या सलीलला धरलेलं असतं, त्याच्या चेहऱ्याला हात लावून बोलत असतो की थोड्याच दिवसात तुझं कर्ज मुक्त होणार आहे, तू माझ्यापासून मुक्त होणार आहे, पण जर का तो ब्लँक चेक इकडे फॉल निघाला, तो चेक वटला नाही तर मग तू आहे आणि मी आहे, नाही तुझा फोटो भिंतीला मी लावला तर मी नावाचा भाई नाही. असं इकडे आता धमकावताना आपल्याला सलीलला धमकावताना आपण हा गुंड पाहणार आहोत, आणि हे सगळं तिथे आपल्या अर्पिता आणि समीर दोघेही लांबून पाहत असतात. राजसी नेहमीप्रमाणे त्या गुंडाला थोडेफार पैसे देत असते आणि त्याला फक्त सलीलला धमकावण्याचं काम कर असं इशाऱ्यामध्ये सांगताना आपण इथे पाहणार आहोत. आणि इकडे सलील तो गुंड गेल्यानंतर राजसी समोर हातापाया पडतानाही आपण पाहतो. आता इकडे सलील राजसीला बोलत असतं की हो राजसी, मी तुझं काम नक्की करणारच आहे, निक्कीच्या मी खूप जवळ गेलो आहे, थोड्या दिवसात तुझं काम पूर्ण होईल, पण प्लीज तू असं मला काही करू नको बरं का. आता इकडे आपल्या अर्पिता समीर या राजसी आणि या सलील समोर जाताना आपण पाहणार आहोत. आणि इकडे आता आपला समीर मोठ्या भावाच्या कर्तव्याने इकडे सलीलला विचारतो की सलील, नक्की हा काय प्रकार आहे, हा गुंड कोण आहे आणि राजसी त्याला का पैसे देत आहे, आणि राजसी नक्की तुझ्याकडनं कोणतं काम करून घेत आहे. इकडे आता आपला सलील पुरता घाबरून गेलेला असतो, त्याला आता दादाला काय उत्तर द्यावं हे सुचतच नसतं. आता इकडे सलील तू मेमे करू लागलेला असतो, पण तो गुंड बोलतो, काय रे सांग ना तुझ्या भावाला नक्की इथं काय चाललंय, माझ्याकडनं पैसे घेताना तर तुला लाज वाटली नाही, आणि आता कशाला
घाबरतो रे की काय झालं काय झालं नाही. मी सांगतो, तुझ्या भावाने माझ्याकडून कर्ज घेतलं आहे आणि तो ते पैसे द्यायचे सोडून माझ्यापासून त्याचा हात चिकना चिकना थोबडा लपवत इकडे तिकडे धावत आहे. पण ही बाई, ही जी पोरगी आहे ना, ही अगदी देवासारखी भेटली याला. याचं कर्ज सगळं फेडणार आहे ती. हा काय, तिने मला ब्लँक चेकसुद्धा दिला आहे आणि तो आता थोड्याच दिवसाचा राहिला आहे. त्या मुदतीनंतर जर ह्याने माझे कर्ज फेडलं नाही तर ह्याचा भरता गेम वाजवणार. जीवानिशी जाईल तुझा भाऊ. एक सेफ साईड म्हणून तुलासुद्धा मी ही सगळी गोष्ट सांगून ठेवतो. बरं का प्रेक्षकांनो, आता या गुंडाने सगळी काही हकीकत आपल्या समीर अर्पिताला सांगितलेली असते. अर्पिताने तर डोक्यालाच हात लावलेला असतो. सलीलचे हे सगळे प्रताप पाहून समीर इकडे घाबरून गेलेला असतो. समीर आता इकडे सलीलला विचारतो की अरे सलील, तुला लाज नाही वाटली का? मला एकदा सांगून तर ठेवायचं. आणि ही राजसी का बरं तुला एवढी सगळी मदत करायला तयार झाली आहे आणि कसला प्लॅन वर्क करायचा आहे? आता बोलतो की नाही, मला सगळं काही खरं सांगून टाक. आता माझ्यापासून काही लपवू नको. आणि अर्पिताही रागारागाने सलील आणि या राजसीकडे पाहत असते. बरं का, हा नाही करता आता समीर या सलीलच्या एक जोरात कानाखाली लगावतो आणि त्यानंतर मात्र आपला हा सलील पोपटासारखा बोलू लागतो. बोलतो की दादा, हे कर्ज फेडलं नाही तर माझ्या जीवावर बेतेन. त्यासाठी हे राजसीने माझं कर्ज दिलं आहे. पण राजसीने माझ्यासोबत एक डील केली आहे. ती डील अशी आहे की मी जर या राजसीने माझं कर्ज फेडलं तर मी निक्कीचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी असं काहीतरी यांना मदत करायची, जेणेकरून या राजसीचा प्लॅन वर्क होईल आणि अर्पिता वहिनीला या सगळ्याचा मनस्ताप होईल. निक्कीचं आयुष्य याने बर्बाद होऊन जाईल. हे ऐकताच आपल्या सलीलच्या तोंडून हे शब्द ऐकताच डायरेक्ट इकडे आता अर्पिताने डोक्याला हात लावलेला असतो. तिला या सगळ्या गोष्टीचा इतका मनस्ताप झालेला असतो. अर्पिताला बिचारीला इकडे निक्कीचा चेहरा आठवत असतो. निक्कीचं या सलीलवर किती प्रेम आहे हे सगळं आता अर्पिताला इकडे आठवू लागलेलं असतं आणि अर्पिता मोठ्या मोठ्याने रडू लागते. आता समीर बोलतो की अर्पिता मॅडम, अहो शांत व्हा, रडू नका. तेव्हा अर्पिता आता समीरला सांगते की अहो समीर, यासाठीच मी तुम्हाला इकडे बाहेर घेऊन आले होते. मला हेच तर तुम्हाला सांगायचं होतं की निक्की आणि सलील भाऊजींचं एकमेकांवर खूप सारं प्रेम आहे. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहे. आपण यांना समजावलं पाहिजे आणि समजा यांना जर पुढे जाऊन लग्न करायचं असेल तर आपले दोन्ही घरचे वातावरण किंवा दोन्ही घरची जी काही दुश्मनी आहे ती कशा पद्धतीने आहे. माझी आई आणि तुमची आई निक्की आणि सलील भाऊजीचं हे नातं कधीही स्वीकारणार नाही. या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठीच मी तुम्हाला इकडे बाहेर घेऊन आले होते. कारण मला आता निक्कीकडनं ग्रीन सिग्नल मिळाला. तिने माझ्यासमोर सगळ्याची कबुली दिली आणि म्हणूनच मी तुम्हाला ही सगळी हकीकत सांगण्यासाठी इकडे बाहेर घेऊन आले. आणि इथे आल्यानंतर तुमच्या या भावाचं, या सलीलचं मला वेगळंच रूप पाहायला मिळालं. माझ्या निक्कीला फसवण्याचा हा केवढा मोठा प्लॅन करतोय, केवढं मोठं कारस्थान करतोय. माझ्या कानांना हे काही ऐका ना. बरं का प्रेक्षकांनो, आता अर्पिताकडून कळलेली माहिती, सलीलच्या तोंडून निघालेले हे शब्द पाहून इकडे आपल्या समीरने आता त्याच्या भावाची म्हणजे या सलीलची चांगलीच धुलाई केलेली आपण इथे पाहणार आहोत. समीर आता या सलीलला चांगलाच चोप देतो, इतका मारतो की बास रे बास. आणि दुसरीकडे अर्पिताही या राजसीला सुट्टी देत नाही. बरं का, आपली अर्पिता या राजसी समोर जाते आणि तिच्या असली जोरात तिच्या कानाखाली मारते. तिला चांगलीच थोबडवते, अगदी तिच्या झिंजा धरते आणि बोलते की अरे ग राजसी, आजवर तू जे वागलीस ते मी सगळं कानाडोळा केला. पण एक बाई असून दुसऱ्या बाईच्या आयुष्याशी खेळताना तुला लाज नाही वाटली का? तुझ्या मनाला हा विचार शिवला तरी कसा? आपल्या दोघींमधलं वैर होतं ना, जे काही होतं ते आपल्या दोघींमध्ये होतं. मग या सगळ्यामध्ये तू माझ्या बहिणीला कशाला ओढलंस? माझ्या या निकूचं आयुष्य का बरं बर्बाद करायचं ठरवलंस? आता इकडे आपल्या अर्पिताही तिच्या मनातल्या सगळ्या भावना आता बाहेर काढते. या राजसीला चांगला चोप देते आणि सलीललाही असली जबरदस्त खडे बोल सुनावते ना की बास रे बास. सलीलला बोलते की सलील, अरे माझ्या बहिणीने तुझ्यावर विश्वास दाखवला, तुझ्यासोबत 7 जन्माची स्वप्न पाहते, तुझ्यासोबत सगळं आयुष्य कसं मजेत घालवायचं हे स्वप्न पाहते.
आहेत आणि तू तिच्या पाठीमागून अशी कारस्थानं करतो, तिचं आयुष्य इकडे बरबाद करायची स्वप्न पाहतोस फक्त 4 पैशासाठी. अरे पैसे पैसे काय करतोस, तुझं कर्ज असं आम्ही दोघांनी फेडलं असतं. एकदा विश्वासात घेऊन आमच्यासोबत बोलायचं तर होतं. अशी आयऱ्या-गैऱ्यांची परक्यांची मदत घ्यायची तुला गरजच काय पडली. बरं का प्रेक्षकांनो, इकडे आता कितीही काही झालं, सलील कितीही चुकला असला तरी तो इकडे आपल्या समीरचा भाऊ असतो आणि आता समीर भावाचं कर्तव्य निभावत अर्पिताही आता आपल्या समीरला साथ देत या सलीलचं सगळं काही कर्ज दोघे मिळून फेडून टाकतात. दिलेल्या मुदतीत त्या गुंडाचे पैसे परत करून यांनी तर सलीलचा इकडे जीव वाचवलेला असतो. त्याचबरोबर राजसीचीही चांगलीच त्यांच्या आयुष्यातून हकलपट्टी केलेली आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. पण यानंतर मात्र सलीलने आपल्या समीर अर्पिताचे पाय धरलेले असतात आणि त्या दोघांचेही पाय धरून इकडे सलीलने या दोघांची नाक घासून माफी मागितलेली आपण इकडे पाहणार आहोत. पण आता सलीलच्या या वागण्यामुळे पुढे निक्की आणि सलीलच्या नात्याचं काय भविष्य असणार हे सगळं तर आपण येणाऱ्या काही भागांमध्ये पाहणार आहोतच. पण इकडे अर्पिता आणि समीरने मात्र या राजसी आणि विराजवर चांगल्या प्रकारे मात केलेली असते आणि त्यांचा हा प्लॅन इकडे त्यांनी चांगलाच हाणून पाडलेला आपण पाहणार आहोत. बरं का प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला तू अनोळखी तरीही सोबती या मालिकेचा हा नवीन ट्विस्ट? या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात कुठे जाऊ नका. धन्यवाद.